रात्री बघा सगळी कामं आवरून स्वयंपाक वगैरे जेवण सगळं झाल्यावर ना परत मला मिशनीवर बसावं लागलं. तर 11:30 वाजल्या तरी माझं काम पण आवरलं नव्हतं आणि बाहेर ना ह्यांचं पण दळणं दळायचं चालू होतं. रात्री बघा काय माहीत नाही पण भरपूर असं दळणं होती. तर 11:30 वाजल्या तरी अजून दळणं 2-4 शिल्लकच होती. तर झालं पण नव्हतं ह्यांचं पण दळणं दळायचं. तर बघा इकडं आमच्याबरोबर ना आत्यांचं पण चाललं होतं लिखाण काम, त्यांचं पण काम चालू होतं. तर त्या पण जाग्याच होत्या. आणि माऊली ना माऊली पण लवकरच झोपला होता. माऊली बघा 8:30-9ला झोपून जातो. आणि एवढं सगळं काम करता ना अक्षरशः आम्हाला रात्रीच्या 12:30 वाजल्या होत्या. तर बघा सगळं गुपचूपच होतं आणि आम्ही सगळे जागो, अख्खं गाव ना सगळं शांत होतं. तर बघा आम्हीच जागं होतो. तर भांडे वगैरे सगळी घासून घेतले होते मी अगोदर, स्वयंपाक झाल्या जेवण झाल्या आणि एवढं सगळं कामं आवरून 12:30 वाजल्या. तर भरपूर असं उशीर झाला होता रात्री ना. तर माझं पण कामं चालू होती आणि ह्यांचं पण. नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा असते गेजन श्री स्वामी समर्थ. तर बघा कालच्या व्हिडिओला ना मी जे प्रेम दिले ना तर अगदी खूप छान वाटलं. तर असंच प्रेम राहू द्या, असं सपोर्ट राहू द्या. तर अगदी खूप असं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. आणि आज ना स्वामींच्या आवडीचा वार आहे, तर आज गुरुवार आहे बघा. तर सकाळी म्हणलं चला अगोदर देवपूजावरून घेऊया. आणि आता वाजे सकाळचे 8. तर माझ्या इकडे स्वयंपाक पण चालू आणि देवपूजा वगैरे झाली. म्हणलं चला. तर बघा अगोदर ना देवपूजा उरून घेतली आणि अशी बघा देवपूजा उरून घेतली. आणि मला जसं जमन ना तसं मी रांगोळी वगैरे काढत असते. आणि देवपूजा तर अगदी साधं सिंपलच असते माझं देवपूजा पण, आणि गावाकडल्या पद्धतीनं. आणि हे जे बघा लाईट आहे ना तर खूप आवडते मला. तर मी सकाळी संध्याकाळ ना असं संध्याकाळी पण दिवाबत्ती केली ना तर थोड्या वेळेस लावत असते. आणि सकाळी पण बघा देवपूजा झाली की असं थोड्या वेळेस लावत असते. आणि आज गुरुवार आहे ना तर स्वामींसाठी प्रसादाला बघा आज पण मी खडे साखरच ठेवलेले. तर बघा आणि आमच्याकडं ना दुसरी काही फुलाची झाडं नाहीत, तर फक्त जास्वंदीचीच फुलाची झाडं आहेत. तर बघा दररोज ना जास्वंदीचीच फुलं असं वापरत असते मी, कुठल्या दुसऱ्या फुलांची झाडच नाहीत. तर बघा असं साध्या सोप्या पद्धतीत ना देवपूजा आवरून घेतली. आणि स्वयंपाक बघा असं स्वयंपाक पण चाललाय माझा. तर इकडं असं ह्यांच्यासाठी आणि पोरांच्या डब्यासाठी ना असं सरभरीत ना बटाटा बनवलंय, रस्सा बनवलाय थोडासा. आणि इकडं असं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर बघा माझं तर आज ना गुरुवार आहे, उपवास आहे. आणि ह्यांनी पण ना आज लवकर गेलेत ना भाडं घेऊन सकाळी 7:30लाच. तर असं आज पोरं ना अजून घरातच येतं. तर इतकं असं कालवा करतात ना तर भरपूर असं गोंधळ चाललंय. तर बघा पोरं शाळेत गेल्याशिवाय नाही असं काही घरवीर आवरता येत नाही. माऊलीचं ना भरपूर असं गोंधळ असतंय. हे जी बघा साडी आहे ना तर मिशू या पोरनं ना मागवली होती. तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण ना शेअर करूया. आणि साडीचं सूत बघा ना अगदी खूप छान आहे, असं एकदम मऊसूत साडी आणि डेली यूजसाठी. तर मी ऑर्डर केली होती, मला जशी पाहिजे ना तशी साडी आलेली. तर तुम्हाला पण कशी वाटली ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर गेल्या वेळेस बघा मी अशी साडी एक ऑर्डर केली होती, तर मला भरपूर अशी खराब साडी आली होती बघा. ती खराब साडी आली ना परत रिटर्न करायचं ते कुठानाच. तर ह्यावेळेस नाही तसं काय झालं, तर खूप छान साडी आली अशी. तर मग काय ब्लाऊज शिवायला काय लगेच दम पडना, ब्लाऊज शिवायला काय दम पडतोय लगेच बघा 2 दिवसात लगेच ब्लाऊज शिवला. आणि कशी वाटते कमेंटमध्ये नक्की. झाले कपडे वगैरे धुवून आणि घेतले एकदा मिशन कपडे शिवायला. तर असं बघा एकदम असं गार असं वातावरण सुटले पावसाचं. आणि बघा बायकांना चहा म्हणलं ना तर खूप मस्त, तर एकदम आळस वगैरे जातो. तर असं बघा इकडे मी ना चहा बनवलाय आणि स्वयंपाक पण झाला, सगळी कामं आवरून घेतली. आता म्हणलं चला असं चपात्या पण बनवल्या आणि भाजी पण बनवलेली. तर बघा अजून कोणसुद्धा जेवलं नाही, तर फक्त माऊली ना एकटाच जेवलाय. आणि अशी सगळी भांडी घासून घेतली. तर म्हटलं चला मिशनीवरती. सकाळी बघा इतकी धावपळ होती ना, एक काम हातातलं पडते आणि एक काम कोणतं काम करावं ते असं काय सुधरत नाही. इतकी सकाळी ना फजिदा उठती तर काय विचारायलाच नको. तर लईच असं गडबड असते कामाची सकाळी ना. आणि बघा असं कपडे बिपडे धुवून घेतली. आणि आता ना सगळं घरात ना एकदम शांत वातावरण आहे. तर बघा पोरं ना गेली शाळेत आणि पोरं घरी असताना एकदम असं गोंधळ होते.
बघा सकाळचं असं वातावरण दररोज ना असं आभाळ येत असतंय आणि असं पूजा वगैरे केली तर बघा आमच्या झाडाचं ना भरपूर जण असं कौतुक करतात, किती छान झाड दिसतंय आणि फुलं सुद्धा किती छान आहेत. तर बरेच जण मला म्हणत असतात बरं का छान असं छान दिसायला लागले तुमच्या झाडाला भरपूर असं फुलं. तर भरपूर जण बायकांना फुलं घेऊन जातात ना, तरी पण अजून फुलं भरपूर येतं. तर बघा मी पण पाहिजे तेवढे तोडत असते. तर खूप छान असं वाटते बघा झाड आमचं जास्वंदीचं. तर एवढंच एक झाड आहे, तर दुसरं काही झाड वगैरे नाही, दुसरे फुलाचं झाड नाही बघा. तर असं मस्त सकाळचं वातावरण तर भरपूर असं आभाळ आलेलं आहे. तर बघा पावसाने ना सुट्टी घेतलेली, पाऊस काय गावाला गेलाय पण फक्त आभाळ येत आणि गार असं वारं सुटतंय. तर अजून चला भरपूर अशी काम आहेत, चपात्या बनवायच्यात आणि कपडे वगैरे अजून कपडे भांडी तशीच आहेत. तर चला मग कामं आवरून घेऊया. तर हे बघा रात्रीचे दळणं असं काही जण सकाळी येऊन नेले तर आणि आज मला मिशनीवर अजून पण बसायचे आणि शेळीसाठी ना गवत पण आणायला जायचे. तर म्हणलं चला अगोदर कपडे भांडी स्वयंपाक असं आवरून घेऊया.